उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेळगावातील हलगा मच्छे बायपास काम पुन्हा सुरू झाले असून आज जिल्हाधिकारी यांनी कामाची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत हे काम शेतकऱ्यांचा विश्वास न घेता बेकायदेशीरपणे सुरू केले असून तात्काळ रद्द करावे अशी मागणी केली। जिल्हाधिकारी पाहणीस आल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितले की आमचा विश्वासात न घेता हलगा मच्छे बायपासचं काम बेकायदेशीरपणे सुरू केलं आहे। 1930 मध्ये कॅम्प परिसरातील फिश मार्केट येथे 0 पॉइंट निश्चित झाला होता, मात्र तो अन्यायरित्या अलारवाड येथे हलवण्यात आला। या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल येईपर्यंत काम स्थगित करावे अशी विनंती त्यांनी केली। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिल्याप्रमाणे बेकायदेशीर हलगा मच्छे बायपासला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी काय सांगितलं की हा बेकायदेशीर हलगा मच्छे बायपास आहे। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा राजरोसपणे शेतकऱ्यांच्या भावनांची कदर न करता त्यांना खड्ड्यात घालून हा बायपासचं काम सुरू आहे। कारण ते काय म्हणतात बेळगावचा 0 पॉइंट 1930 साली फिश मार्केटमध्ये फिक्स झालेला आहे, तो बेकायदेशीरपणे ह्या अलारवाड NH4 ला हलवलेला आहे आणि कोर्टामध्ये आमच्या 3 केसेस सुद्धा आहेत, त्या सुरू आहेत। त्या सगळ्या मातीत गाडून हे बेकायदेशीरपणे काम सुरू केलेलं आहे। तेव्हा मी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की तुम्ही कोर्टाचा निर्णय होईपर्यंत बायपासचं कुठलंही काम करू नये अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। त्यांनी ते ऐकून घेतली आहे। पण जिल्हाधिकारी साहेब सुद्धा शेतकऱ्यांच्या एक वेगळा विचार करून, कारण ते काय म्हणतायत की हायकोर्टचा निर्णय आलेला आहे म्हणून सांगतायत, पण तो हायकोर्टचा निर्णय आलेला नाही। कारण बेळगावच्या कोर्टाने सांगितलेलं आहे बेळगावचा 0 पॉइंट फिक्स होईपर्यंत कुठलंही काम करायचं नाही असा निर्वाळा दिलेला आहे। असताना सुद्धा ते काम बेकायदेशीर सुरू आहे। त्याचबरोबर बेळगाव नल्याचा आम्ही प्रश्न सांगितला, त्यांनी इथे पाणी केलेले आहे आणि ते लवकरच याच्यावर मी त्याचा विचार करतो आणि मीटिंग घेतो म्हणून सांगितलेत। तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांनी या भागातील अल्पभूत शेतकऱ्यांचा विचार घेऊन लवकरात लवकर बायपास रद्द करावा आणि मान्य न्यायालयाचे आदेश पाळावा ही आमची जिल्हाधिकारी साहेबांकडे विनंती आहे। शेतकरी नेते प्रकाश नाईक म्हणाले की फळद्रुप जमीन काढून 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचं काम होत आहे। दुर्दैवीची गोष्ट आहे, चळीगालची अधिवेशन येत आहे, थंडीची अधिवेशन येत आहे। दुर्दैवीची गोष्ट आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेब शेती लोकांना थोडी थंड करायसाठी तिथं मोर्चा होऊ नये आणि रैतांचे विरोध होऊ नये म्हणून इन्स्पेक्शनला आलेले। सत्याची गोष्ट असा आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेब मन केले तर काही करू शकतात। इवन गटप्रभा येडदंडा आणि बलदंडाच्या कालव्याच्या सुप्रीम कोर्टचे ऑर्डर असताना तिथं लॉ अँड ऑर्डरची दगड फेकले आपले लोक, म्हणजे आमच्या पाणीचे म्हणा, आमच्या विहीरचे म्हणा, इलेक्ट्रिकलचे आणि पाईपलाईनची सगळा ध्वंस करत होते इरिगेशन डिपार्टमेंट। तेव्हा शेवटीपर्यंत रिक्वेस्ट केला तर तरी ऐकलं नाही। म्हटलं तर रैत बांधव सगळे मिळून एकत्र येऊन दगड फेकायचे प्रयत्न केले, अन्याय असा हे केले, कायदा हातमध्ये घेऊन आपल्या बचावसाठी त्यांनी प्रयत्न केले। ते रेफरन्समध्ये तेव्हा लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम होते म्हणून माननीय DC साहेब तिथं सुप्रीम कोर्टची ऑर्डरला गौरव ठेवून आणि रैतांच्या बरोबर थांबून तिथं काम थांबवलेले आहेत। आमच्या विनंती एवढाच आहे, हे बायपासची काही गोष्टी आहे हे असंविधानात्मक अवैज्ञानिक रैत विरोधी आहे। सगळ्या ह्याच्यामध्ये भ्रष्ट लोक आणि दुष्ट लोक भेटलेला आहे। त्याच्यामध्ये मोठा प्रकल्प काय, हे सगळं परिसर नाश करायची, इथल्या लोकांची 1.5 लाख लोकांच्या बेरोजगारी करायची, रैत लोक करायची, काही गोष्टी ते षड्यंत्र चाललेले आहे। हे त्यांनी समजून घेऊन हे आम्ही काय म्हटले, माननीय कोर्टमध्ये असताना हे काम थांबवा, रैतांचा विश्वास घ्या, त्याच्यानंतर तुम्ही काय कोर्ट सांगतात आपला रैत बांधव काय म्हणतात ते करा म्हणून। आता बघा आमच्या समोर गांधीनगरची बायपास आहे, आम्हाला रोड आणि विकासची विरोध नाही आहे, तर तुम्ही आम्हाला कायदा कानून घ्यायला लावू नका। तिथं गटप्रभाचा रेफरन्स आहे आणि अनेक विनंती आहे, आम्हाला विकासची विरोध नाही आहे। हे रोड केलं तर ह्याचा ॲडव्हर्स इफेक्ट का होते, जनसंख्याच्या आणि गिर हे करून हे सगळं सुपीक जमीन बाद करायची गोष्टी नाही। यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की 2011 मध्ये चुकीने केलेला सर्वे पुन्हा करणे आवश्यक आहे। ಇವತ್ತು ಹಳ್ಗಾ ಮಚ್ಚೆ ಬೈಪಾಸ್ ಕೆಲಸವನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಹಾಗೂ ನನ್ನ ಅಧಿಕಾರಿ ಮಿತ್ರರು ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ರೈತ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ರೈತರು ನಮಗೆ 3 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ
ಅವರು ಸರ್ವೆ ಕೆಲಸ 2011ರಲ್ಲಿ ಆಗಿರೋ ಸರ್ವೆ ಕೆಲಸ ಸರಿಯಾಗಿ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಪುನಃ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಒಂದು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಇನ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಒಪ್ಕೊಂಡಿದೀವಿ. ಅದಲ್ಲದೆ ಎಳ್ಳೂರು ಮತ್ತೆ ವಡಗಾಂವ್ ಶಾಪೂರ್ ಕಡೆ ಏನೋ ರೋಡ್ ಕೆಲಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಅಲ್ಲಿ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಕ್ರಾಪ್ ನ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ಅದನ್ನು ಹೋಗಿ ಒಂದ್ಸತಿ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೂ ಒಂದು ಸೂಕ್ತ ಪರಿಹಾರವನ್ನು ಹುಡುಕ್ತೀವಿ. ಹಾಗೂ ಇದು 3rd ರೌಂಡ್ ಆಫ್ ಲಿಟಿಗೇಷನ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಮಾನ್ಯ ಹೈಕೋರ್ಟ್ ಇಂದ ಒಂದು ನಿರ್ದೇಶನ ಬಂದ ನಂತರ NHA ಅವರು ಕೆಲಸ ಶುರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಸಿವಿಲ್ ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಇವರದೊಂದು ದಾವಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ನಾವು ಅವರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಅವರು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರ ಕಚೇರಿಯಿಂದ ಈ ಡॉक्युमेंटಗಳೇನಿದಾವೆ ಅದು ಅವರಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ನಾನು ಭರವಸೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದೇನೆ. रमाकांत कोंडुस्कर यांनी सांगितले की बळ्ळारी नाला अस्वच्छ झाला आहे. झाडाझुडपांनी व्यापला असून त्याची रुंदी कमी झाली आहे. या पाहणी दरम्यान शेतकरी नेते आणि अधिकारी उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.